आजच्या प्रेस कॉन्फरन्सान सगळ्यांचे स्वागत करता आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्सान म्हाका चड इश्यू एड्रेस करपाचे नाशिल्ले, फक्त एकूच पब्लीक पार्टिसिपेशन इन गूड गव्हर्नन्स. आमी इकॉनॉमीक रिवायवल कमिटी काडलेली, त्या खातीर पब्लिकेचे सजेशन्स आमकां येवपाक जाय म्हणून सगळ्यांची डिमांड आशिल्ली की तुमी ऑनलायन घेवचे. आज आमी परत एकदा www.goaonline.goa.gov.in हाजेरूच आमी ऑनलायन सजेशन्स जी आसा ही सगळ्यांची मागोवपाक सुरवात केल्ली आसा. त्या खातीर परत एकदा जेंका इकॉनॉमीक रिवायवल कमिटी आसा हिका जी सजेशन्स दिवपाची आसा ती सजेशन्स सगळ्यांनी दिवची. हो एक इशू. नेक्स्ट, एग्जामीच्या बाबतींत परत सगळ्यां कडल्यान विचारलें वता की एग्जाम केन्ना कंडक्ट केली वयतली. आज बोर्डाची आनी डायरेक्टर ऑफ एड्युकेशन ह्या सगळ्यांची आनी तेंच्या एक्झिक्युटीव कावन्सिलाची मिटींग जाली. एक्झिक्युटीवच्या कावन्सिलाच्या मिटिंगे बरोबर म्हजें आतांच डिस्कशनूय जालें. बट सगळे डिस्कशनाच्या उपरांत आज आमी सेक्रेटरी एड्युकेशन टू द सेंट्रल गव्हर्मेंट हांच्याय कडेन डिस्कशन केलें. इवन दो हांव सेंट्रल HRD मिनिस्टर हांच्याय कडेन उलयलो. बट 17 तारखेच्या पयलीं तरी आमी एग्जाम घेवंक शकना आनी 17 तारखेच्या एग्जामीची उपरांतची डेट ही आत्तां आमी डिक्लेअर करपाक शकना. जशें MHAची गायडलायन आसा, मिनिस्ट्री ऑफ द होम अफेर्स हांच्या गायडलायन्सी प्रमाणे आमकां डेट जरी डिक्लेअर करतले जाल्यार 17 तारखेच्या उपरांतूच डिक्लेअर करची पडटली. कारण देशभरांतल्यो म्हणजे सेंट्रल बोर्ड एग्जाम, स्टेटीच्या बोर्डाच्यो एग्जामी ह्यो सगळ्यो उरलेल्यो आसा. इट इज नॉट ओन्ली इन गोवा, फक्त गोंयानूच उरूंक ना तर सगळी कडल्यो बोर्डाच्यो एग्जामी ह्यो हेल्ड अप जाल्या उरल्या आनी त्यो कंडक्ट करतले आसत जाल्यार आमी सांगला त्या प्रमाणे 10 दिसाची डेट आमी प्रायर दितले. आमकां खबर आसा, आमकां कळटा की भुरग्यांच्या खंयच्या मनस्थितींतल्यान वता, पेरंट्स खंयच्या मनस्थितींतल्यान वता हाजी चत्राय आमकां सगळ्यांक आसा. आनी त्याच बेसिसाचेर म्हाजी परत एकदा सगळ्या टिचर्सांक रिक्वेस्ट आसा. आमी सर्क्युलर ऑलरेडी काडला डायरेक्टर ऑफ एड्युकेशनान की भुरग्यांच्या इन टच रावचे. खरें म्हटल्यार आमी फॉर्मुलाय तयार केल्लो की सोशल डिस्टन्सींग सांबाळून की कशा पद्दतीची एग्जाम जी आसा ही गोंयान कंडक्ट करची, वेगवेगळ्या हायस्कुलांनी ती कंडक्ट करची हाज्या खातीरय परमिशन काडलेली. बट नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट आनी स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट चालू आसतना विदावट प्रायर परमिशन ऑफ द MHA गायडलायन आमी स्कुलांनी भुरग्यांची एग्जाम कंडक्ट करूं शकना. हे स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स आमकां फॉलो करचे पडटा MHAच्या गायडलायनीच्या अनुसार. त्या खातीर म्हजी सगळ्या टिचरांक रिक्वेस्ट आसा की फुडले 10-12 दीस तेंच्या कडेन कंटिन्युअस इन टच रावचे, भुरग्यांक कावन्सिलींग करचें. पेरंट्सां कडेन म्हजी रिक्वेस्ट आसा की भुरग्यां कडेन वेवस्थीत रित्या कावन्सिलींग करचें भुरग्यांक. आनी परीक्षा ही जातली बट आमी 17 तारखेच्या उपरांतूच डिक्लेअर करपाक शकतले. आज डिक्लेअर करप कठीण आसा, कारण एकदां आमी डिक्लेअर केली जाल्यार परत आसा तशी परत तिची डेट ही पोस्टपोन करची पडटली. तो सगळो कन्सिडर्ड करून म्हणजे 17 तारखेचो 3rd लॉकडावन सोंपलो काय गोवा हो ग्रीन झोन मेंटेन उरचो हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा. आनी तशें जर जालें जाल्यार 18 तारखे दीस आमकां एग्जाम डिक्लेअर करपा खातीर मेळटली. हे एग्जामीच्या विशयाचेर आशिल्लें. काल फक्त एकूच विशय कालच्या हितूर म्हजो सांगपाचो उरलेलो, विच इज एन प्रायवेट डेंटल प्रॅक्टिशनर्स हांच्यांनी आपली प्रॅक्टीस सुरू करची. आयच्यान तेंच्यांनी सुरू करची म्हटलां बाय विदावट युजींग द एरोसॉल जे आसा पळय न्ही ते सोडून तेंच्यांनी सगळ्या डॉक्टर्सांनी आपली प्रॅक्टीस ही स्टार्ट करची. ताच्या खातीर वेगळें नोटिफिकेशन काडलें वयचें ना. आमची स्टेट एक्झिक्युटीव कमिटी जाता त्या स्टेट एक्झिक्युटीव कमिटींतल्यान कालूच हे डिसिजन जालां की तांच्यांनी आपली प्रॅक्टीस जी आसा बाय टेकिंग ऑल द नॉर्म्स, सेफ्टी प्रोटोकॉल्स हे सगळे दवरून तांच्यांनी ती सुरू करची हे तांकां म्हटलां. तिसरो फक्त एक विशय जो उरलेलो हो रिगार्डींग द नेपाली जे गोंयान आसात, म्हणजे तेय फॉरेनर आसात पण परत बरेचशे जाण शॅक्स ओनर आनी हांच्या कडल्यान रिप्रेझेंटेशन येयली वता की तांच्यांनी पंचायत आनी म्युन्सिपालिटी हाच्या कडल्यान तेचें रजिस्ट्रेशन केलां. हें रजिस्ट्रेशन आमच्या कडेन कळोवचें. वी आर इन टच विथ द मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेर्स. ताची स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर फॉर द नेपाली हांगासल्यान इवॅक्युएट करपा खातीर फुडल्या 3 ते 4 दिसां भितर येतले. त्या खातीर जाता तितके बेगीन तांच्यांनी आपलो एक्चुअल एड्रेस दिवन पंचायत आनी म्युन्सिपालिटी हांचे कडेन रजिस्ट्रेशन करचें. आनी तेज्या उपरांत नेपाली जे आसा हे हांगासल्यान इवॅक्युएट केले वयतले. आनी एकूच गजाल हाज्या बरोबर आजुनूय फॉरेनर्स खूब मोठ्या प्रमाणांत ज्यांच्या घरांनी, हॉटेलांनी किंवा गेस्ट हावजांनी रावता आसत जाल्यार तांच्यांनी
पुलीस स्टेशनाचेर फक्त रजिस्ट्रेशन करचें की कितले फॉरेनर्स आसा आनी कितें हाजो आंकडो कळपा खातीर आमच्या पुलिसांक सहकार्य करचें, जेणे करून आजुनूय फ्रॉम वीच कंट्री आनी हाव मेनी फॉरेनर्स हे गोंयांत रावता हें कळप हें गरजेचें आसा. त्या खातीर ही फक्त सुचोवणी आशिल्ली. बाकीच्यो काल केल्ल्यो सगळ्यो टेस्ट ह्यो परत एकदां नेगेटीव आयल्या. सगळ्यो टेस्ट जितक्यो आमी मोठ्या प्रमाणात टेस्ट डे बाय डे करीत आसा. सगळ्या जाणांनी गोवा ग्रीन झोनान उरपा खातीर परत एकदां मोठ्या प्रमाणात सहकार्य करचें. तुमचें सहकार्य अशेंच अपेक्षीत आसा. आमी आतां परत एकदां म्हणजे गोंयांत जे एंट्री करता तांचे आमी टेस्ट करता आनी तांकां घरा धाडटा. आनी घरा धाडटा आसतना तांकां 14 दीस क्वॉरंटायन हो स्टॅम्प तांचेर मारलो वता. परत एकदां सगळ्या लोकांची, पंच, सरपंच, सगळे MLAs आनी सगळ्यांची जबाबदारी वाडल्या की परत एकदां जांचेर होम क्वॉरंटायन म्हणून स्टॅम्प मारला तो होम क्वॉरंटायन रावता काय ना हें आमी सगळ्यांनी ऑब्जर्व करचें. म्हणजे गव्हर्मेंट सायडींतल्यान आमचे पुलीस, हेल्थ स्टाफ, पंचायत स्टाफ हे सगळे मॉनिटर करताच, बट खास करून आपल्या शेजाराचो मनीस जाचेर होम क्वॉरंटायन मारला, जो आत्तां पुण्याच्यान आयला, तो होम क्वॉरंटायन रावता काय ना हे तुमी जर तो रावना आसत जाल्यार अलबत्त तुमी पुलिशेक, PHCक किंवा आमच्या कलेक्टर ऑफिस हेल्पलायन नंबर हांकां इन्फॉर्म करचें. आनी जर तो रावना जायत जाल्यार ताका गव्हर्मेंटाक पेड क्वॉरंटायन सेंटरान घालचो पडटलो. हांव परत सांगतां, आमी फक्त टेस्ट घेवन तो नेगेटीव आयला म्हणून धाडला. नेगेटीव आयला हाजो अर्थ तेणी 14 दीस होम क्वॉरंटायन कंपल्सरी रावपाक जाय. म्हजी कळकळीची सगळ्या जाणांक विनंती आसा, गोंय आतां कोवीड मुक्त राज्य आसा आनी हें कोवीड मुक्त राज्य मेनटेन करपा खातीर सगळ्या लोकांनी सहकार्य करप हें गरजेचें आसा. तुमी सगळे जाण सहकार्य करतले हाची अपेक्षा करता. कोणूच गव्हर्मेंटाक इन्फॉर्म करता म्हणजे ताज्या वाटेंतल्यान ताजें नांव लीक केलें कांयच जावचें ना. तुमी गव्हर्मेंटाक इन्फॉर्म करप हें गरजेचें आसा. करतले हाची अपेक्षा करता. आनी जे 2 प्रश्न हांवें तुमकां जे कालचे उत्तर दिवपाक जाय आसले ताज्या रिलेटेड जर कोणाक कितें आसत जाल्यार विचारपाक कांय हरकत ना. रेस्ट ऑल बाकीचे फाल्यां किंवा परवाच्या प्रेस कॉन्फरन्सान घेतले वयतले. देवेन सांग. परत रिपीट कर प्रश्न, तुझा आयकोंक ना. त्याचा अजून कंप्लीट प्रोटोकॉल जो आहे हा आलेला नाही आहे. त्याची ट्रेन डिसाईड झाल्यानंतर ते होईल. कारण त्यासाठी फक्त ट्रेन मुवमेंटच्या बाबतीत SOP आलेली आहे आणि ट्रेन मुवमेंट अजून कुठल्या राज्यामध्ये होणार आहे म्हणजे हे पण अजून आम्ही फक्त आमचं लिस्ट तयार ठेवलेली आहे आणि ती लिस्ट लगेच ट्रेन कुठं जाणार आहे हे डिसाईड झालं झाल्या त्याच्या एक्सपेन्सेसवरती तो निर्णय होईल. पण ज्यांना पर्सनली स्वतः गाडी करून जायचं असेल ओके त्यांना आम्ही परमिशन आमच्या डेप्युटी कलेक्टर किंवा पंचायत लेवलवरतीच देतो. त्याने आपला ट्रान्झिट पास घेऊन स्वतः जाऊ शकतात. बट एक गोष्ट आहे कारण गोवा फ्री कोविडमध्ये आहे त्यामुळे इथं लोक चांगल्या पद्धतीने सध्या राहू शकतात आणि आपल्याला सिवरेज म्हणा PWD म्हणा कन्स्ट्रक्शन्स या सगळ्या लेबर्सची राज्यामध्ये गरज आहे. त्यामुळे आपल्याला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जर करायची असेल आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी रन व्हायला पाहिजे तर सगळा लेबर फोर्स जो पाहिजे तो राज्यामध्ये पाहिजे. त्यामुळे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत त्यांना रिक्वेस्ट करून या ठिकाणी ठेवावं. मुरारी कालचो फिगर 70,000 आसलो. आयज भितर 10,000 आनी ॲड जाला 80,000च्या वयर गेलो. आतां हेंकां व्हरपाक सगळ्यो स्टेटी आमच्या कडेन रिक्वेस्ट करिनात किंवा स्टेटी तांकां डायरेक्ट व्हरानात. इट इज एन सेंट्रल MHAची गायडलायन आहा त्या प्रमाणे रेल्वे मिनिस्ट्री त्या राज्यांनी वचपाची डायरेक्टली फ्रॉम एंड टू एंड ही रेल्वे डिसायड करता. म्हणून आमी म्हटलां सपोज हांगासल्यान जर UP वतली जाल्यार हांगासल्यान सपोज आमी रेल्वे स्टेशन करमळी जर फिक्स केलें जाल्यार करमळीच्यान रेल्वे स्टार्ट जातली
ती डायरेक्टली युपीच्या खंयच्या तरी एका रेल्वे स्टेशनाचेर वचून थांबतली. अशा पद्दतीचो तांचो प्रोग्राम आसा. बट टील नाव म्हणजे फायनल प्रोग्राम जो पर्यंत मिनिस्ट्री कडल्यान येयना तो पर्यंत रेल्वे सोडल्यो वयच्यो ना. गोंयानूय बी खंयचें स्टेशन हें तेज्या उपरांत आमी लोक खंय चड आसा तें पळोवन सुरू करतले. लौकीक नॉट कॅम्प. तुका परत सांगता, गोंयभरचे लोक जे आसा युपीतले लोक 18,000 आसात. ते फक्त कॅम्पांनी ना, वेगवेगळे कडेन आसा. तेजी कांय चिंता करूं नाका, गव्हर्मेंट तांकां हाडटा रेल्वे स्टेशनाचेर. लौकीक उलय तूं. गेलो? हय उलय. लौकीक कदंबा आमी भायर ज्यो भायर धाडटा त्यो आमी पेड करून धाडटा. पर्सनली ते जे कोणाक वचपाक जाय ते पे करता कदंबाक आनी आमची स्टेट एक्झिक्युटीव कमिटीची परमिशन घेता आनी ताज्या उपरांतूच कदंबा भायल्या राज्यांत वता. कॅन्झील हय, आमची ज्या राज्यांत कदंबा गेल्या थंयच्यान आमच्या गोंयकारांक कोणाक जांकां परत येवपाचें आसा सेम कदंबा वयल्यान आमी तांकां कॉर्डिनेट करून दिता त्या कदंबा बसीचेर तेन्ना येवचें म्हणून. आज म्हाका दिसता फाल्यां कदाचित काय आयज सांजची कदंबा कासरगोड हांगासर वचपाच्यो आसा, जेंच्यांनी प्रायवेटली कदंबा बूक केल्या. आज रातच्यो कदाचित वतल्यो आनी फाल्यां कासरगोडच्यान परत येतल्यो. कासरगोड आनी कर्नाटक ह्या परिसरांत जर कोण आमचे गोंयकार भाव आसत जाल्यार तांच्यांनी आमच्या KTC कॉर्पोरेशनाक कॉन्टॅक्ट करचें किंवा कलेक्टर ऑफिसाक कॉन्टॅक्ट करचें. आपली पर्सनल परमिशन कलेक्टरा कडल्यान घेवची आनी त्याच कदंबा बसीचो वापर करून तेंच्यांनी गोंयांत येवचें. कासरगोड टू गोवा. सोयरू वेळीप सोयरू सोयरू कोण जाय? किशोर ना, ऑर्डर जाली आयज दनपारां ऑर्डर जाली. कदाचित हांव पळयता आयज सांजच्या मिटिंगेक उरल्या आसतली, पण म्हाका दनपारां इन्फॉर्मेशन मेळ्ळा त्या प्रमाणे ऑर्डर जाली म्हणून आसा. कितें तो हांवें रिलेटेडूच विचार म्हटलेलो. तुका कळपाक जाय म्हणून सांगता, आज पॅकेज मागपा खातीर सगळेच लोक येवपाक लागलेले आसा. म्हणजे कदाचित टॅक्सीकार आसतले, रिक्षाकार आसतले, पायलटकार आसतले, अशा वेगवेगळे थोडेशे जे डेली वेजीसचेर डिपेंडंट लोक आसतले. बट आमकां खरेंच म्हणजे म्हाका दिन दिसता, हांव ना म्हणना, म्हाका सगळ्यांक पॅकेज दिन दिसता. बट सरकारच्या तिजोरीन इतके पयशे आसूंक जाय काय नाका हाजोय विचार आमी करचो पडटलो. ताका लागून इकॉनॉमीक रिवायवल कमिटी जी आमी बसयल्या आनी गव्हर्मेंटूय तेजेर हर पद्दतीचो विचार करता. आमी काम करपाक सुरू केलां. त्या खातीर आमी रेड झोनान आसा बीन ज्यो सगळ्यो गजाली तुवें ज्यो सांगल्यो म्हाका खबर आसा. त्या खातीर सरकार जाता तितके बेगीन ह्या स्थितींतल्यान भायर कशा पद्दतीन येवपाचो हाजो प्लॅन रेडी करता. ₹10 crores क्रॉस केल्ले 2 दिसाच्या पयलीं. हांव काल आनी आयज चॅक करूंक ना. इट इज मोर दॅन 10 crores. थँक्यू. हिंदी आहा तो अनिल, हिंदी चाहिए? चलो, सिर्फ लेबर का? चलो, आज के प्रेस कॉन्फ्रेंस में मैं आप सभी का स्वागत करता हूं गोवा गवर्नमेंट की तरफ से.
जो इकोनॉमिक रिवाइवल कमेटी के लिए सजेशंस मांगे हैं, वो सजेशंस अभी यानी आप www.goaonline.gov.in इस साइट पे जाके जो जिनको जिनको सजेशंस देना है वो इकोनॉमिक रिवाइवल कमेटी को पोस्ट कोविड-19 पैंडमिक के बारे में सभी दे सकते हैं। स्पेशली आपको जो मैंने चीज़ के डेंटल क्लिनिक जो बंद थे वो स्टार्ट करने के लिए गवर्नमेंट ने स्टेट एग्जीक्यूटिव कमेटी में परमिशन दे दिया है। सभी प्राइवेट डॉक्टर्स अपना डेंटल क्लिनिक स्टार्ट करें। जो इशू बचता है वो रिगार्डिंग द लेबर के बारे में रजिस्ट्रेशन 80,000 के ऊपर जो पंचायत म्यूनसिपाल्टी जहाँ जहाँ पे सभी को रजिस्ट्रेशन करने के लिए कहा है उन्होंने रजिस्ट्रेशन किया है। ज़्यादा करके कर्नाटक, यूपी, बिहार, महाराष्ट्र ये सभी रजिस्ट्रेशन हो रहे हैं। जैसे कि अभी हमने भी मिनिस्टर ऑफ द रेलवेज इसके साथ में कोऑर्डिनेशन चालू है। यहाँ स्टैंड बाय 2 रेलवे अभी भी खड़ी हैं। 2 दिन के अंदर कल तक शायद एक कहाँ तो रेलवे स्टेट में जाने के लिए फ्रॉम एंड टू एंड समझो यहाँ से स्टार्ट होके डायरेक्टली यूपी, यहाँ से स्टार्ट होके डायरेक्टली बिहार, इसी तरह से ट्रेन का प्रोटोकॉल रहेगा। तो फिर इसीलिए रजिस्ट्रेशन हुआ है और अभी यहाँ से जाने के लिए ट्रेन 1-2 दिन के अंदर निकलेगी। लेकिन मेरा इतना ही कहना है कि अभी गोवा तो कोरोना मुक्त हुआ है, कोविड फ्री हुआ है और यहाँ पे सभी इकोनॉमिकल एक्टिविटी स्टार्ट हो गई हैं। जो एट प्रेजेंट एग्जिस्टिंग लेबर फोर्स गोवा में है, इनको गोवा में भी ज़रूरत है, क्योंकि सभी PWD वर्क, लेबर ओरिएंटेड वर्क, जो बाकी सब कुछ जो है जो आज तक वो लोग काम करते थे उसी काम के लिए जिनको यहाँ पे रुकना चाहते हैं वो रुकना बहुत ज़रूरी है। इसलिए उनके कॉन्ट्रैक्टर्स हो, बाकी लोग हो, उन्होंने समझ लेना चाहिए क्योंकि इन मैन पावर की गोवा में ज़रूरत है। रिगार्डिंग द नेपाली दोज आर वर्किंग इन द टूरिज्म इंडस्ट्री, तो इनके लिए SOP जो है स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर MHA के गाइडलाइन के हिसाब से 2 दिन में आने वाले हैं। इसीलिए जो नेपाली यहाँ पे हैं उन्होंने रजिस्ट्रेशन विद द पंचायत और म्यूनसिपाल्टी के साथ करें, तो फिर उनको हम यहाँ से जाने के लिए उनकी SOP हम डिसाइड करेंगे। जो फॉरेनर्स अभी भी गोवा में स्टैंडर्ड हैं तो फिर उन्होंने खुद का रजिस्ट्रेशन, नहीं तो जिनके पास रहते हैं उन्होंने रजिस्ट्रेशन विद द पुलिस डिपार्टमेंट करे, यानी कि उनकी इन्फॉर्मेशन सरकार के पास पहुंचने के लिए उनके इन्फॉर्मेशन सरकार के पास आना जरूरी है। आज तक जितने सारे टेस्ट कल भी हुए, मैक्सिमम 194 से ज़्यादा टेस्ट कल हो गए हैं, सभी टेस्ट नेगेटिव आ गए हैं। कोविड के बारे में जितने सारे टेस्ट हम करते हैं स्टेट में नेगेटिव आ रहे हैं। अभी भी गोवा गवर्नमेंट के जो स्टेट में एंटर होते हैं, ओनली द गोवा स्टेट जो स्टेट में एंटर होते हैं तभी उनका पहले कोविड की टेस्ट करके लेते हैं और बाद में उनको होम क्वारंटाइन के लिए लगते हैं। बाकी स्टेट में इस तरह का प्रोटोकॉल नहीं है। हम ज़्यादा प्रिकॉशन हमारी स्टेट से लेते हैं। जो हमारे स्टेट के लोग जो बाहर थे उनको भी समझो स्टेट में आना है तो पहले टेस्ट अंडरगो होना पड़ता है। टेस्ट नेगेटिव आने के बाद ही हम उनको घर भेजते हैं। मुझे मालूम है कुछ लोगों को तकलीफ होता है, 10-10 घंटा 12-12 घंटा क्वारंटाइन सेंटर में रहना पड़ता है, लेकिन कुछ कष्ट सहना पड़ेगा स्टेट के लिए, लोगों के लिए, अपने फैमिली के लिए। मैं इन सभी लोगों का कष्ट सहना पड़ता है, इसलिए मुझे मालूम है फिर भी हम कष्ट सहना बेहतर रहेगा, क्योंकि एक भी केस वापस से फिर से पॉजिटिव नहीं आना चाहिए। कोविड का फैलाव स्टेट में न होना चाहिए, इसीलिए हम सभी मिलकर काम करें। आप लोगों का सहकार्य अपेक्षित है। धन्यवाद। चला बरे किस बारे में? नहीं सर, अभी आज से चालू हुआ है। मॉर्निंग लिकर शॉप बंद है और दूसरा सैलून बंद है, ऐसा कुछ कंप्लेंट कुछ आया था क्या? पूछ रहा हूँ सर। मेजर कोई भी ऐसी कंप्लेन नहीं है रिगार्डिंग द सैलून और वाइन शॉप जो गोवा में स्टार्ट हुए हैं, इसके बारे में एक भी मेजर कंप्लेन नहीं है। थैंक यू। मोर देन 80,000 लेबर्स रजिस्टर्ड इन द ग्राम पंचायत और म्यूनसिपैलिटी जो जाना चाहते हैं, और उनकी जाने के लिए प्रोटोकॉल जो है अभी हम डिसाइड कर रहे हैं। थैंक यू।